मित्रांनो, हे बघा मस्त असा मौसूद नाश्त्यासाठी बनलेला हा पदार्थ अगदी 15 ते 20 मिनिटात रेडी होते. आणि बघा ना, टेक्स्चर किती छान वाटत आहे, म्हणजे बघताच खायची इच्छा होत आहे. तुम्ही हा नाश्ता सायंकाळच्या चहासोबत वगैरे खाऊ शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने बनलेला आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, टेस्टी टेल्स मराठीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण अप्पे पात्रात मुरमुरे टाकून असा हा सुंदर पदार्थ बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. तर मी इथे 2 वाटी मुरमुरे घेतले आहेत. मुरमुरे असे कुरकुरीत आहेत, आवाजावरूनच समजू शकता. जर का तुमचे मुरमुरे नरम आले असतील तरी काही हरकत नाही, तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर मी घेतलेले आहे अर्धा वाटी दही, म्हणजे थोडं पदार्थाला आंबटपणा यायसाठी. त्यानंतर 1 वाटी रवा, रव्याचं प्रमाण जास्त असलं तरी चालते. त्यानंतर भरपूर हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे. नंतर 2 मीडियम साईजचे टमाटर घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे. त्यानंतर चिमूटभर बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. तर हे सगळे साहित्य आपल्याला आजच्या रेसिपीसाठी लागणार आहेत. नीट बघून घ्या आणि हवं असेल तर स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. तर सगळ्यात आधी आपल्याला मुरमुऱ्याचं पीठ करून घ्यायचं आहे. तर मी इथे मिक्सरचा पॉट घेतलेला आहे, त्यात आपण घालत आहोत मुरमुरे. त्याला छान असं मस्त पिठासारखं बारीक करून घ्यायचं. झालेलं आहे, आपण एका भांड्यात काढून ठेवूया. हे बघा, पीठ अशा प्रकारे झालेलं आहे. ह्याच पद्धतीने सगळ्या मुरमुऱ्याचं असाच पीठ करून घ्यायचा. तर पूर्ण मुरमुरे इथे बारीक करून घेतलेले आहेत. तर आता त्याच स्पॉटमध्ये आपण रवा आणि दही हे मिक्स करून घेऊया. तर मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये रवा आणि दही घेतलेला आहे. चला बारीक करून घेऊया. रवा आणि दह्याचं पेस्ट रेडी झालेलं आहे, ते पण त्याच भांड्यात काढून घ्यायचं. आता पाणी टाकून मिश्रणाला छान मस्त मिक्स करून घ्यायचं. लागता पाणी टाकायचं, म्हणजे मिश्रण पातळ नको व्हायला. तर मला इथे जवळपास 1 ग्लास पाणी लागणार आहे. मिश्रण छान असं चमच्याने गोल गोल करत मिक्स करून घ्यायचं. तर पूर्ण मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आता आपण त्याला 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे मिश्रण छान सेट होईल. तोपर्यंत आपण साहित्य कापायला घेऊया. मी इथे कांदा घेतलेला आहे. कांदा मस्त बारीक बारीक कापायचा आहे. कांदा उभा लांब नाही कापायचा, बारीक कापायचा, म्हणजे ते तोंडाला लागणार नाही. मिश्रणात छान व्यवस्थित मिक्स होईल. हे बघा, अशा पद्धतीने कापायचं आहे. त्यानंतर टमाटर पण छान बारीक बारीकच कापायचे. टमाटर झाले की कोथिंबीर कापायला घेऊया. कोथिंबीर मस्त चव ॲड करते आणि खायला पण छान वाटते. तर मिरची आपण बारीक नाही चिरून घेणार, आपण ती डायरेक्ट मिक्सरमधून काढून आणि त्यासोबत लसणाच्या पाकळ्यासुद्धा. मिश्रण छान जाडसर करायचा, जास्त एकदम पेस्ट पण नको. हे बघा, मिश्रण रेडी झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया. तर साहित्य आपले रेडी झाले आहेत. चला भिजवायला घेऊया. इथे 5 ते 10 मिनिट झालेली आहेत. हे बघा, मिश्रण छान असं थोडं फुललेला दिसत आहे. सगळ्यात आधी कांदा घालूया, नंतर टमाटर, मग मिरची आणि लसणाचं जाडसर पेस्ट, त्यानंतर चवीनुसार मीठ, चिमूटभर बेकिंग सोडा आणि शेवटी कोथिंबीर. मस्त चम्मचने पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे बघा, असा टेक्स्चर आलेला आहे. मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. चला आता बनवायला घेऊया. तर मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि अप्पे पात्र घेतलेलं आहे. प्रत्येक गोलाकार भागात तेल लावून घेऊया, जेणेकरून आपलं मिश्रण चिपकायला नको. थोडं तेल गरम होऊ द्यायचं आणि मग प्रत्येक भागात मिश्रण टाकूया.
हे बघा, अशा प्रकारे मिश्रण टाकायचं आहे. जसे आपण अप्पे वगैरे बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने बनवायचं आहे. मिश्रण पूर्ण टाकून झालेलं आहे. आता काही मिनिट झाकून ठेवूया. झाकून ठेवलं की ते वाफेवर छान शिजतात. आणि हो, मिश्रणाला ना चेक करत राहायचं, नाहीतर ते जळू पण शकते. हे बघा, झालेले दिसत आहेत. चला आपण पलटवून घेऊया, म्हणजे कसं दोन्ही बाजूने ते शिजतील. पलटवण्यात थोडं प्रॉब्लेम होऊ शकते, कारण हे नरम असतात म्हणून. घाबरायचं नाही, हलक्या हाताने केलं की होऊन जाते. पलटवून झाल्यानंतर थोड्या वेळ होऊ द्यायचं. चला आता काढून घेऊया. एक एक करून सगळे काढून घ्यायचे. तर मित्रांनो, अगदी सोप्या साहित्यामध्ये आणि कमी वेळात तयार होणारा हा मुरमुऱ्याचा नाश्ता किती मस्त आणि टेस्टी झाला आहे ते तुम्ही पाहिलंच. बाहेरून हलकासा क्रिस्पी आणि आतून मऊसूत असा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल. संध्याकाळच्या चहासोबत, टिफिनसाठी किंवा अचानक पाहुणे आले तरी हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशा सोप्या, झटपट आणि चविष्ट मराठमोळी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा, हेल्दी खा. बाय.